कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी नामोरे बुवा शाहिरांना या ठिकाणी विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी शाहिराने घेऊन यायचे. जरा थोडासा त्याला वाट द्या. शेरनी शिकारी मी भावडा ससाग तू मला घुराचा मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भावडा ससाग तू शेरनी शिकारी
सावळा संसार तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे. आणि म्हणून हे रसिक राजा हा आजाद पामर हे विनवून तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायले कराच आहे तुमचं माझं मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायले कराच आहे तुमचं माझं हे मायले कराच आहे तुमचं माझं हे माय बापा तुझ्या चरणा मग हीच माझी मानवंदना अरे माय बापा तुझ्या चरणा हीच माझी मानवंदना. सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राजावाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे आयोजित शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोला एकोटे श्री नाच मंडळ शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय वेदा नृत्य कला पथक रामोद वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथम वंदन माझे माझ्या मायवियाला, दुसरे वंदन माझे रमाशी सद्गुरुचरणा, मग तिसरे वंदन तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला, आणि चौथे वंदन माझ्या बसलेल्या सागरासी। पक्ष झालेला आहे श्री विजय भोवड सावर्डे भोवडवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य, व्यावसायिक सावर्डे उद्योजक आहेत। दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा काढतो तसे आज माझा भाऊ खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। मुंबईमध्ये अगदी मुंबईपासून गावापर्यंत मला त्याची सावडची साथ मिळते असा सर्वांचा आमचा लाडका, सर्वांच्या परिचयाचा आमच्या राजूदादा पड्याल लिंगाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे। शाकिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो हे रसिका, आज ही छोटीशी नौका, आज हा छोटासा शाहीर, हा छोटासा कलाकार, ही छोटीशी नौका या जनसागरामध्ये तरंगत आहे। आणि म्हणून रसिक राजा ही विनवणी, ही स्तवन हा अजान लेखून तुझ्या चरणावरती ठेवतोय। बुवा तुमचं पण जरा कान आता इकडे लावा, आणि म्हणून स्तवन मित्रांनो गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं। आज या समारणात रसिका मी तुझ्या सेवेसाठी आलो, मायेचा आशीर्वाद तव चरणावर घेता, आणि मी आज मोहून गेलो की प्रेम भक्तीच्या अरे प्रेम भक्तीच्या सागरात मी सदा नित्य न्हालो, मग पाहून तुमची प्रेमाची साथ रसिका, अरे आज मी धन्य झालो। आणि म्हणून बघा मित्रांनो, म्हणायचं आहे काय, स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय, म्हणून म्हणतोय लक्ष असावं।
की शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला अरे शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला रसिकाच तुझ्या चरणाला रसिकाच तुझ्या चरणाला वंदितो या सभारणाला वंदितो सभारणाला शब्द सुमने शब्द सुमने Oh
कैलासवासी काळजी शिवराम गोंडू अखंड सदा लाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा आयुष्याकडे 1 तासाचा वेळ दिलेला आहे आणि निश्चित 1 तासामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतो आणि करणार आहे आणि म्हणून स्तवन या ठिकाणी झालेला आहे. आज या वर्षी मित्रांनो या वर्षातला मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे मित्रांनो 4 कार्यक्रम झालेले आहेत आणि बरेच वर्षानं मला वाटतं कदाचित 4-5 वर्षांना असेल शाहिरांचा आणि माझा आजचा हा पहिला 4-5 वर्षानंतरचा ओपनचा मित्रांनो हा पहिला शो आहे आणि म्हणून बुवा आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो हा निश्चित झालेले कारण बुवा पण अतिशय नामवंत गुणवंत आता आल्यावर त्यांचं गुण बघा है ना बाई आणि निश्चित मित्रांनो आजची जी बारी आहे बुवा तुम्हाला पण चांगलंच माहिती राजेश भाऊ म्हटलं की बारी मित्रांनो झापूक झुपूकच असते है ना मग तुम्हाला बुक्की टेंगू देऊया ना झोपल्यावर काय हो बुवाला बुक्की टेंगू देऊया काय गोलीगत देऊया ना अगदी दोन्ही आम्हा कलाकारांना शेवटपर्यंत मित्रांनो फक्त अशीच तुमची साथ राहू दे आणि म्हणून बुवा तुमचं जे कारकून आहेत ना खरडवायला त्यांना पण सांगा की कानाची भोका उभी ठेवा कारण मी बोलतोय कारण तिथं खरडवता दुसराच काहीतरी तुमच्या कानात जर कोण मुक्तात असा तर तुम्ही बाहेर या तुम्ही लिहून घ्या बुवा मी काय म्हणतोय ते हा मी म्हणतोय बुवा इथं आल्या बोलता दुसराच काहीतरी म्हणून म्हणतोय बघा गण गाता मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं साऱ्या विश्वाच्या ठाई बदामुखी घेता तुझे देह भान हरपून जाई की नाममुखी घेता तुझे
देवा अरे मीच तुझ्याच पाया. आणि होतं बघा मित्रांनो, या वर्षी बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालं. 1.5 दिवसाचे बाप्पा, 5 दिवसाचे बाप्पा, गौराईचं देखील कालच विसर्जन झालेलं आहे. अजून 10 दिवसाचा बाप्पा या ठिकाणी आहे. पण ज्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्रानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत पहिल्या पूजेचा मान मिळवला, त्या विघ्न हत्याला आज चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी हा भरून उरलेला विघ्नहर्ता आहे. आणि म्हणून घर मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय. आणि एक वाचण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो, शाहीराणी गेल्या वर्षी माझ्यासोबतच बुवा म्हणजे राजेश बुवा तुमच्यासाठी किती गुणी आहे बघा, चांगला माझा बायको काय बुवानी माझ्यासोबतच गेल्या वर्षी गाणं गायला होता आणि अतिशय सुंदर गाणं आहे बुवांचा. आता सांगा हे काय काय आणू आहे ना तुझ्या गणपतीला, सुंदर बुवांचा गाणं. पण आमच्या घराण्यात एका शाहीराणी बुवांच्या घराला उत्तर दिलं. ते बुवा परवाच्या वाटतं बारीमध्ये त्यांच्या बोलून गेले की म्हणतात मी राजेश बुवाला लावला आता तुला का दुखला. बुवा राजेश बुवाला लावायला बाबाला विचारून नाही घरात का, कारण राजेश बुवाला लावला गण बुवा लावायची गोष्ट नाही, गण ही गायची गोष्ट आहे. बरोबर आहे ना, गण ही गायची गोष्ट आहे बुवा. आणि राजेश बुवाला लावायला, राजेश बुवा काही एवढा सोपा पेपर नाही तुमचा सुटायला बुवा लवकर. म्हणून म्हणायचं बघा की आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका, हो आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका, हो सिद्धी विनायका तू मंगलदायका, गातो महिमा तुझा रे विनायका, आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका. 1 2 3 तुझी
अजितदादा घाणेकर स्तवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना? आता बुवा मारी खंडव आणि खोदलव. आणि म्हणून मित्रांनो गवळण या ठिकाणी गातोय. अशा माय मावल्या समोर बसलेल्या आहेत. आधी मायची बाजू मांडतोय, माय मावल्यानो तुमची बाजू मांडतोय. बुवा दाढी मिशीवाला आहे ना? आणि म्हणून शाही आज गवळणची तुम्हाला गातोय. नवीन विषय आणलेला आहे, कारण आतापर्यंत मित्रांनो बुवाना सगळा नवीनच येत आलोय. आणि म्हणून आज देखील गवळणीचा विषय हा बुवा तुमच्यासाठी खास आणलेला आहे ना? लांडोऱ्यानो आता एकदा लक्ष द्या. तुमच्या हातात पण घ्या पेन. पेन जे कारकून आहेत ना तुमचा खरडवणारा त्यांना पण सांगा, चांगला लिहा म्हणा. अगदी काय हायगाय करू नका लिहिताना. आणि म्हणून है ना, चिंट बाक डमडम लाडवानो, चिंट बाक डमडम. तुमचा डमरू वाजवतो मी आज बरोबर, कसा तो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आई बाई नाही का नाही तुझी मनामखोरी, मठेली होती मी बांधून कान्हा. आणि तुझ्या कमरेला दोरी, मन नजर ठेवून होत्या साऱ्या. काय ना हे माझ्या किसना, आता पाजाव तुझा दिसना बघू. आणि नजर ठेवून होत्या साऱ्या, काना तुझ्यावरती गवळ्याच्या पोरी. आणि स्वतःच्याच घरात कान्हा, सांग तू का केलीस चोरी. आणि म्हणून बघा बुवा आता ना तुमचा कार्यक्रम म्हणून म्हणतोय. आज 10 नंबरचं सरकार आल पंढरी थोडके म्हणतो भेटल जवानी तुझ्या.
खंडा तुमची खंडा असेल तर माझा अडकीत आहे बुवा. तुम्हाला मागा पण भेटलोय. आता आल्यावर म्हणतील यांचा काय मी देणेकरी नाही, यांचा आपण काय खाऊन नाही, यांच्या काय म्हणतात कोपऱ्यात काय वेळची गुरा गेली नाही. वा गुरा जर गेली तर हा गुरांनी पण तसा मजबूतच आहे बुवा. वाकड्या मिळीला वाकडा स्नेक कसा काढतो बघा बुवा म्हणून म्हणतोय. अरे बोलू नको खोट, धरू नको तू बोट. काना हे सावलिया ओ वेस्ट इंडिज बघा. अरे बोलू नको खोट, तू भरू नको पोट. नाही घेणार कान्हा मी खपून. त्याला काय म्हणते कानाला. अरे बोलू नको खोट, तू भरू नको पोट. मग नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून. काना अरे तू तुझ्या घरात काय करत होतास ना हे राधेने तुला जपून बघितलंय. कारण आमच्या दह्या दुधाच्या पाठ फोडून आमच्या दह्या दुधाची नासाडी करायचा. अरे पण गेल्या म्हणजे मित्रांनो म्हणे ना स्वतःची चोरी आणि ह्याची चोरी कशाला हवे. बरोबर आहे ना. मग राधेने तुला काय करताना बघितलं हे काना ऐका म्हणून येतंय. बोलू नको खोट, तू भरू नको पोट. नाही घेणार राधा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून. बघा अरे तुला पाहिलाय या राधेन लपून. मग तू खाताना घरचं चुकून. तुला पाहिलाय राधेन लपून. तुला खाताना घरचं बराबर नुसता चुकतोय. म्हणजे काना अरे 9 लाख गाय गुरांचा मालक तू आणि स्वतःच्याच घरात दह्या दुधाची चोरी करतोय. बरं करतोयस ती करतोयस आधी चाटून है ना झापूक झुपूक करून खातोय नुसता चाटून कुचून. मग तुझ्या पण घरात आहे ना तुझ्या पण आयुष्याच्या घरात आहे ना एवढा दह्या दुधाचा ढेरका भरलेला आहे. मग चोरी करून तुला खायची गणा काय गरज आहे. म्हणून म्हणायचं बघा बोलू नको खोट, भरू नको पोट. बोलू नको खोट, भरू नको पोट. नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून. तुला पाहिलाय राधेन लपून. तू खाताना पाहिलाय राधेन लपून. तू खाताना घरचं चुकून. पाहिलाय राधेन लपून. सांगते तुला मी नंदाशवाळा. थोडा मोडा आपण धंद्याचा साधा घोटाळा. तुझं मी खायचं. अरे राधेने तुझ्यासाठी साईचं हे दूध ठेवलेलं आहे त्या गाईचं ठेवलेलं आहे. म्हणून आता तुला काय म्हणते आई. अरे ठेवलंय साईचं मी तुला गायचं. माझं तुझी ठेवलंय लापून. तुझं पाहिलंय राधेन लपून. तुझं पाहिलंय राधेन लपून. तू खाताना घरचं चुकून. पाहिलंय राधेन लपून. तू खाताना घरचं चुकून. पाहिलंय राधेन लपून. तू खाताना घरचं चुकून. पाहिलंय राधेन लपून. तू खाताना घरचं चुकून.
कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो गोवांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. मी विश्लेषण करतोय विषयाचं. म्हणायचं काय आहे बघा मित्रांनो, हाच विषय मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे 4 कार्यक्रम झालेले आहेत. या वर्षी मित्रांनो शाहिरांना विषय ज्ञात आहे, पण माझ्या समाजाच्या माहितीसाठी विषय असावा म्हणून सांगतोय. लक्ष असावं की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली माझ्या विषयाची ती भाषा आहे की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. बुवा तुम्ही ज्ञानी आहात, वाचक आहात, आणि आज कुठेतरी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर माझ्या ग्रंथाच्या नुसार, माझ्या पुराव्याच्या नुसार जर शाहीर आजचं उत्तर तुमचं योग्य दिलं तर निश्चित या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा जाहीर सत्कार करेल. पण उगाच जर बुवा वडाचं तेल जर मांग्यावर काढलं तर मग बुवा दुसऱ्या बारीत तुम्हाला भोकीत टेकवून दे, अगदी गोली कर. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. या सावर्णे गावात मोरे बुवा, या सावर्णे गावात मोरे बुवा, तुमची माझी जमले या गट्टी. मजारी घेतली तुम्ही लांबोरे बुवा, मजारी घेतली तुम्ही लांबोरे बुवा माझ्या शिकटी. बुवांचा लगेच काढा, बुवांचा लगेच काढतो, राग येतो बुवांना लगेच, इगो हाड होतो त्यांचा. हा की जरी घेतली तुम्ही लांबोरे बुवा माझ्या शिकटी. पण बघा ते सामन्यामध्ये लांबोरे बुवा महाराजाची बुवा तुम्हाला देणार नाही सुट्टी. विषय गातो बघा मित्रांनो, शेवटचा विषय एक मोकळा एक अंतरा ठेवतो कारण टायमिंग झालेला आहे आणि 1 तासामध्ये भारी संबोध आहे. म्हणून मित्रांनो शेवटचा विषय गातो. म्हणायचं आहे बघा की प्रश्न साधा तू फोड तुऱ्याच्या दादा काय ना हिचा फ्रेंड विकासची नांदर आहे बुवा. माझा प्रश्न मला साधा फोड तुऱ्याच्या दादा, तुला शास्त्रात मी कोंबल, अरे तुला शास्त्रात मी कोंबल. मग उगाच तू कोंबल असा करीन चे भड. तुला शास्त्रात मी कोंबल, मग उगाच तू कोंबल. बोला म्हणो मग उगाच तू कोंबल,
अरे सांग तुला काही माझा झोमला तू कसं तू बोलला सांग तुला काही माझा झोमला माझा प्रश्न असा जीवारी कशाला तुला रावण म्हणे तुला नसल्या जरा पाहून सद्गुरूने सगळं रावण सुयश लग्न तुला काय माझं झोमलं आणि म्हणून मित्रांनो 1 तासाचा मला वेळ दिला होता त्या वेळेमध्ये निश्चित या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला त्याच तऱ्हेनं शाहीरानं देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो शाहीरानं देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो पाणी जेवढी तुम्हाला तापवून करता येईल तेवढी निश्चित तुम्ही करा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मित्रांनो साथीनं प्रथम पिढीची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद
चालू त्याला काय तर म्हणतो आम्हाला येत नाही समजा. गणपती बाप्पा आता वरडा मंगल मूर्ती. टेन्शन घेऊ नका. तुरेवाला आलेला आहे. तुरेवाला आलेला आहे. शक्तीवाली करून गेले बाई बाई बाई. हा हा सगळं आहे ना. मग बाई बाई करत गेलेली आहे. पुरुष कसा झापक झोपक झापक झोपक. एका बाजून टेन्शन घेऊ नका. फक्त जागा राहा. फक्त जागा राहा. हा या ठिकाणी गेली 50 वर्ष अर्थात ज्याला सुवर्ण महोत्सव आमचा जन्मही झाला होता त्यावेळेला इथे एक मुहूर्तमय रोवली गेली. एक विचार पेरला गेला आणि त्या विचारावरती तो विचार इतका भक्कम आहे की जो 50 वर्षापूर्वी जो विचार रोवला गेला तो विचार इतका भक्कम आहे. त्या विचारावरती की 50 वर्षाचा अनुभव 50 वर्षाची परंपरा या ठिकाणी एकावर एक असे 50 मजले घालत या ठिकाणी इमारत उभी राहिलेली आहे. आणि मला विश्वास आहे आम्ही जन्माला नव्हतो आलेलो तेव्हा हे मंडळ अस्तित्वात आलं आणि माझ्यासारखा येणाऱ्या काळात जिवंत नसेल तेव्हा हे मंडळ अस्तित्वात असणार आहे. एवढं या मंडळाचं कर्तृत्व दिसत आहे. आणि एवढ्या मोठ्या शिखरावर असलेल्या संस्थेनं या विद्या देवतेच्या आणि त्याला विद्येचं शहर म्हणतात, विद्येचं माहेरघर म्हणतात, अशा विद्यानगरीतील या मंडळानं आमच्यासारख्या ग्रामीण भागातील एखाद्या शाहिराला इथे सेवा करण्याची संधी दिली. त्या संधीचं माझ्या परीने मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन हा शब्द देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. 50 वर्षापूर्वी त्याची उभारली हो गुढी. 50 वर्षापूर्वी त्याची उभारली हो गुढी. कार्यकर्त्यांनी सदस्यांनी जपून ठेवली ही घडी. हो कार्यकर्त्यांनी सदस्यांनी जपून ठेवली ही घडी. आणि या मंडळाचे आधारस्तंभ ज्याने मुहूर्तमेढ रोवले गेले स्फूर्तीस्थान आहे ते स्वर्गीय बाळकृष्ण पवार मौली अर्थात दादा महाराज यांना नमस्कार करूयात. धन्य ऐसा जो झाला जन्म अमृताचा कुंभ. धन्य ऐसा जो झाला जन्म अमृताचा कुंभ. बाळकृष्ण पवार माऊली जे लाभले आधार स्तंभ. बाळकृष्ण पवार माऊली जे लाभले आधार स्तंभ. सावर्डेचा राजा गणेश ओळखा गणी ठरली. कैक भक्तांची झोळी त्याने समृद्धीने भरली. गोविंदराव निकम सरांचा लागला ज्यांचा संगा. गोविंदराव निकम सरांचा लाभला ज्यांना संगा. बाळकृष्ण पवार माऊली जे लाभले आधार स्तंभ. बाळकृष्ण पवार माऊली जे लाभले आधार स्तंभ. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पृथ्वीपासून गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या शिवरायांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये आस्थागायक अविरतपणे सुरू ठेवला. तो हा महाराष्ट्रामध्ये शाहू
आणि आज नवीन आम्ही कोटी कोटी वंदन करतो. आमच्यासारख्या डोंगरावर राहणाऱ्या मुलाला ज्याने शिक्षणाचा अधिकार दिला आणि या ठिकाणी आपल्या साजामध्ये इथे एकाचे 21 झाले, 5चे 25 झाले आणि अशा वादळीमध्ये आमच्यासारख्या मुलाला शिकवून इथे आणण्याची संधी दिली. तो आमचा या जीवनातील वैचारिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या गावचा ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, माझ्या लाड्याचा धरी चव्हाणा, धनी केदारले, धनी कोलतेश्वर, सुगाई, जाकाई, धनी देवडोंगर या सावर्ण गावचा ग्रामदेवत यांना नमस्कार करून रंगदेवता, जगेश्वर आणि जागे मालक आणि माझे बाबा तुमच्या चरणाची दोन मस्तक घालत हे मोर घराणे बाबू रखे युवा शंकर यांचा नारायण गुरव, बाबा राजाराम, कमल विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम नावाकर यांचा प्रेमाला शिष्य शाहीर विकास कांबळे सर, सचिन गुलाबटे, गणेश गुलाबटे, संतोष कांबळे, नवलाई देवी लाल मंडळ देवी केळवे धनगरवाडी शाखा रवळनाथ नाच मंडळ कोणी या सणासोबत माझे गौकी बंधू सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे मी बोललो आहे, देवविजय ढेरे, डॉक्टर बोललो आहे, विशाल करंबे आणि बेंजोला गेलेकर, सुरज मालपेकर आणि साऊंडचा याचा आवाज गावागावा, याचा आवाज गावागावा तो आमचा संजय भावा आवाज समजलास बाराचा मुलगा यावर अंगामध्ये पहिला करा तुमच्या संपर्काने होत आहे. आणि माझे प्रदेश शाही राजेश शेकामुळा याला शाही मराठा मुद्रा करून शक्तीतुला जर पंढरी असेल, शक्तीतुला जर पंढरी असेल तर आयोजक रुक्माई असतात आणि आज ती माझी विठू माऊली श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे आणि त्याचं संचालक मंडळ अध्यक्ष तुकाराम साळी माऊली आणि बाकीचे पदाधिकारी तुम्हाला मला समुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी काही मंडळींची नावं घेणं बाहेर म्हणून काय आवाज दादा जरा बाहेरच्या आवाज नको काय कोणाच्या बाहेर म्हणतात कोण आवाज येत नाही, बरोबर बघा रे येतोय नाही, कुठे येत नाही, खोटं बोललो का, खोटं बोललो येतो का दादा बघतो तिथे जाऊन ऐकू नको, खोटं बोललं तर देव का काय आणि कान टायमावर नाही भेटला तर देव काय. हॅलो 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 ओके हा ओके होय ना, चला चला तुमचा उजवा बोल भेटला सगळं ओके. तुझी
निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दया रे हे श्री गजानना सद्गुरु तुझ्या मुलं सद्गुरु पदम मंत्रमुलं सद्गुरु मोक्षमुलं सद्गुरु कृपा या ठिकाणी शाहीर होऊन गेले की गड पार्वतीचा ते गात होते. एका अर्थाने आदिबाईची बाजू श्रेष्ठ केली आहे, करण्याचा प्रयत्न केला आहे. जी चुकलेली आहे त्या चुका कशा मी सांगेन. मी माझा शिव ते श्रेष्ठ करतोय, मी स्तवन माझ्या शिवाच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून, लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शिवा केली मी उपासना, शिवा केली मी उपासना. देवा तुझ्या पुढे, शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. हो शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून, लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शिवा केली मी उपासना, शिवा केली मी उपासना. शिवा तुझ्या पुढे, शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. 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 निराकार निर्गुण तूच सर्व जीव, निराकार निर्गुण तूच सर्व जीव, निराकार निर्गुण तूच सर्व जीव. रूपामधी तूच महादेव, सकल देवामध्ये शोध देव एकमेव. सकल देवामध्ये शोध देव एकमेव, सकल देवामध्ये शोध देव एकमेव. अंश तुम्ही, मूळ अंश तुम्ही, मूळ अंश तुम्ही, मूळ अंश तुम्ही, मूळ देवाला माझी प्रार्थना. शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढे माझी ही याचना.
नंदीची सवारी नाग अंकिकारी घरी गळामुंड माळा घाली शिवती पुरारी शूल चक्रधारी नीत संत सुखकारी भस्म अंगी शिव यश गावे वेदचारी तवा नावे गाऊन शिवस्तुती गाऊन तवा नावे गाऊन शिवस्तुती गाऊन ओम नमः शिवाय मंत्र जपाना शिवा तुझ्या पुढं माझी याचना, शिवा तुझ्या पुढं माझी याचना, शिवा तुझ्या पुढं माझी याचना. लहानपणापासून तुझ्या पुढापासून लहानपणापासून तुझ्या पुढापासून शिवा केली मी उपासना शिवा तुझ्या पुढं माझी याचना, शिवा तुझ्या पुढं माझी याचना, शिवा तुझ्या शिवा तुझ्या पुढं माझी याचना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. बोल श्री गणपती गजानन महाराज कामदेवी माते. अखंड हरदासवालीचा विजय असो, अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो. शिवाशंकर गुरु भवन विशाल गुरु बाब्या राजाराम गुरु गणेश भिकाजी वस्त्र गंगाराम प्रभाकर बहादूर छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी काही बक्षीस हवे आहेत. स्वराज ग्रुप काजल कुंडवाडी स्वराज ग्रुप काजल कुंडवाडी यांच्याकडून 100 रुपये आणि शायराने खरं सांगितलं मी शक्तिधराच्या या रंगमंचावरती एकदाच तो गण गायला पूर्ण आणि प्रतिस्पर्धी होते आमचे राजेश बुवा जे म्हणत होते ना लांडोरे माझ्या अण्णावर एवढा अत्याचार झालाय सचिन बुवानी पण केला हे पण आता हळूहळू करायला लागले. पण अण्णा आता निकम आता या कार्यक्रमाचे जे आधारस्तंभ आहेत जे निकम होले आता त्यांचं पण अण्णावर निकम मी त्या अण्णावर काय बोलू शकत नाही त्याच्यामुळे यांना थोडीशी कळ काढतो. राजाजी बुवा आज से तुम हमारे राजू आज काय बाजू आता बघायचं बघता आणि बोलतोय काय बोललो
आता जरा काय बोलला की लांबोरे माझा ताट होतो. यांची भाषा यांची भाषा लांबोरे माझा ताट होतो. अरे तुरेवाला आहे ताटच होणार. आया वेळेची मी माझं कसं असतं बघा मंडळी. तुरेवाला हा शक्तीवाला जो बाजू सोडून जाईल त्याच्या मागून तुरेवाला झाला. पोरानं होईल की नाही व्हायचं बोला तरी मला समजेल ना मी चुकीचं बोलतो का काय का. मग आधी मायाची भाग ठेवून जाईल तो तुरेवाला ठेवणार. आज कशी व्यवस्थित वारी केली. आज बघा मी किती छान वारी करतो. तुम्ही असं जर रागाने वारी केला काही पण शब्द वापरला. कलम नंबर 21 आणि कलम नंबर 19 आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. तो मैं बोलेगा जी बाबा मैं कसम से बोलेगा आईचन बोलेगा तो आणि बोलने के लिए एक बार लिए इधर बोलने. मग काय बोल अजून काय बोला अरे घडलं होतं फोडलं होतं कुठला शब्द फोडलं होतं कुठला शब्द. आणि मंडळी यांना म्हणतात की माझे आमच्या घराण्यातील एक शाहीर त्यांना म्हणाले गड लावला. गड कुठे लावतात काय हो असं त्यांची बोलण्याची पद्धत. गड कुठे लावतात काय हो. मग तुमचे ते जे घराण्यातले शाहीर आहेत तेच म्हणाले की आमच्या घराण्यातला शाहीर त्याला गड लावला म्हणून मी त्याचा भाग देतोय. आणि म्हणून म्हटलं राजेश बोला लावला गड. राजेश बोला लावला तुम्हाला काय वाटत काय तर विचार हा किती आहे काढवण करून सारी करतो मी सोया पण गडवर्ष सारखं मातर सजू दे घर. कसं काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला कसं काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला कसं काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला कसं काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. आणि दुसरं जे गाण्याची फरमाईश आहे हे एकमेव शाहीर आहेत ज्याने या गाण्याची खिल्ली उडवली नाही. म्हणून तुम्हाला एक विशेष आभार शाहीर त्याने या गाण्याची खिल्ली उडवली नाही. आणि दुसरं जे गाण्याची फरमाईश आहे का ती पण नशिबाने यांच्या समोर. हा माणूस हे शाहीर तसे माझ्यासाठी लकीली मी त्यांना पुण्याच्या वारीत सांगितलेलं आहे आणि आज ते पण म्हणतात यांच्यासाठी मी लकी नसेल नशिबोर नसेल मला ते सारखं वेस्ट इंडिज मला म्हणतात मी काळा आहे. पण लक्षात ठेवायचं काळा परमेश्वर आहे विठोबा आहे श्रीकृष्ण आहे. आणि तुम्ही जेव्हा जन्मलो तेव्हा आईशीने पण हा काळा टिका लावला तुम्हाला नजर लागू नये म्हणून असं सोन्याचा मुकडा चंद्राचा मुकडा बाय माझी ग कशी जळाली ग. सूर्यास मध्ये उगून आपल्या चंद्रास मध्ये वाहू नको. आता गाड्या म्हणून आणले बघा गाड्या दुसऱ्या वारी काय काय गाड्या. काळा असा असतो काळ्याशिवाय हे जग नाही. म्हणून सांगताय का गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैला दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणीला तुला नवाडी
माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गाईवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गाईवरून हो झालं घरामध्ये विराजमान सोंडवाकडे मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूक न ताण झोळी माझी गेली भरून जरा खाली गेलो कॅप्टन होता बारा लय झाले आवाज माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून हो झाला घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूक नका झोळी माझी गेली भरून झोळी माझी गेली भरून गेले पैसारे सरून माझ्या बापाला पाहून झाला घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेले भूक न ताण झोळी माझी गेली भरून झोळी माझी गेली भरून गेल्या पैसा